नमस्कार, गुड मॉर्निंग. आपल्याबद्दल कॉम्प्लेक्स असणाऱ्या लोकांच्या जवळ जास्त जवळ जायचं नसतं, कारण ते आपल्या प्रगतीच्यामध्ये आडपाय घालत असतात. इव्हन त्यांच्या एनर्जी चांगल्या नसतात. त्यामुळे आपल्याबद्दल ज्यांच्या मनात आकच आहे, ज्यांना आपल्याबद्दल ईर्ष्या आहे, जे आपल्या विरोधात असतात, त्यांच्याजवळ फारसं जायचं नाही. देव त्यांचं काय करायचं बघून घे. पण ते जर जवळचीच माणसं असतील तर ते काय करायचं, इग्नोर करायचं. पण असं असेल की जर ते जास्त जवळचं नातं असेल तर त्याला सोडून द्यायचं. माझा तर फंडा हाच आहे की जो आपल्याला मानत नाही, आपल्याला इग्नोर करतो, आपला फायदा करून घ्यायचा प्रयत्न करतो आणि त्याचा फायदा झाला की तो बदलून जातो. तर अशा लोकांच्यावर कधीच विश्वास ठेवायचा नाही. त्याला इग्नोर करून टाकायचं आणि त्याच्यापासून लांब व्हायचा प्रयत्न करायचा. कारण कोणाचा विचार कधी कसा बदलेल काय सांगता येत नाही. कोणाच्या मनात कधी ईर्ष्येची भावना, कधी आनंदाची भावना, कधी चांगली असते. पण प्रत्येक व्यक्तीच्या एनर्जी ह्या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे प्रत्येकाच्या एनर्जीचा इफेक्ट नाही म्हटलं तर होत असतो. सेन्सिटिव्ह जी लोक असतात त्यांच्यावर होत असतो, जे अनसेन्सिटिव्ह असतात त्यांच्यावर नाही होत. नेहमी माणसावर फरक असतो की कोण एक्सेप्ट करतात पटकन, कोण एक्सेप्ट करत नाही. तर जे सेन्सिटिव्ह असतात ते आपोआपच नाही का एखादी एनर्जी एक्सेप्ट करतात आणि त्यामुळे ते त्या गोष्टींच्या त्याच्यामध्ये येतात. तर तसं काहीच होऊन आपलं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे माणसं ओळखायला शिका. आपल्या आसपास जी फिरणारी माणसं आहेत, जी आपल्या आसपास राहणारी माणसं आहेत, जी म्हणजे आपण रोज माणसांचं ऑब्झर्वेशन केलं पाहिजे, आपल्या अवतीभोवती असणाऱ्या, आपल्यासोबत असणाऱ्या. तर हे दोन गोष्टी मला तुमच्याशी बोलायच्या होत्या. आयुष्यात आपण जे काही जेवढं आयुष्य जगतो, जसं आपलं वय वाढत असेल तसं आपले अनुभव वाढत जातात. त्या हिशोबाने आपण आयुष्यात असे मोड टर्न घेत जातो आणि आपलं आयुष्य पुढं नेत जातो. तर विचार माझा आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.